नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण तीन अंकी संख्यांचा मूळ अवयव पद्धतीचा वापर करून लसावी मसावी काढणे हा टॉपिक बघणार आहोत. उदाहरण नंबर 1, 40, 32, 56 या तीन संख्यांचा आपल्याला मसावी आणि लसावी काढायचा आहे. त्यासाठी आपण मूळ अवयव पद्धतीचा वापर करणार आहोत. सुरुवातीला 40, 32 आणि 56 या तीन संख्यांचे आपण मूळ अवयव काढणार आहोत. मग आपण लगेच सुरुवात करतोय. 40 या संख्येचे मूळ अवयव बघा. 40 या संख्येला लहानात लहान आपण मूळ संख्येने भाग देणार आहोत. मग लहानात लहान मूळ संख्या म्हणजे 2. 2 ने जाईल का तर जाईल. बे दुणे 4 आणि बे 0 0. त्यानंतर 20 ला 2 ने जाईल का जाईल. बे 1 बे बे 0 0. त्यानंतर बे 5 10. त्यानंतर 5 1 5. मित्रांनो यांचा गुणाकार करा. 5 दुणे 10, 10 दुणे 20 आणि 20 दुणे 40 बरोबर. त्यानंतर आहे 32. 32 या संख्येचे मूळ अवयव. आता 32 या संख्येला 2 ने भाग जाईल का जाईल. बे 1 बे बे सख 12. त्यानंतर बे 8 16. त्यानंतर बे चोक 8. त्यानंतर बे दुणे 4 आणि बे 1 बे. बघा, बे दुणे 4, 4 दुणे 8, 8 दुणे 16 आणि 16 दुणे 32. त्यानंतर आहे 56. बघा, 56 या संख्येचे मूळ अवयव. आता 56 या संख्येला 2 ने भाग जातो का तर जातो. बे दुणे 4 बे 8 16. त्यानंतर 2 ने जाईल बे 1 बे बे चोक 8. पुन्हा बे 7 14 आणि 7 1 7. मित्रांनो जोपर्यंत या ठिकाणी 1 येत नाही तोपर्यंत आपल्याला भाग देत राहायचा आहे. बघा, 7 दुणे 14, 14 दुणे 28 आणि 28 दुणे 56. आता आपण मूळ अवयव काढल्यानंतर आपल्याला काय करायचंय तर मित्रांनो, मूळ अवयव काढल्यानंतर या संख्या मूळ अवयवाच्या गुणाकाराच्या रूपात लिहायच्या आहेत. म्हणजे काय, 40 बरोबर 40 चे अवयव काय, 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 5. त्यानंतर 32 चे अवयव 32 बरोबर 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2, 5 वेळेस 2. त्यानंतर आहे 56. 56 या संख्येचे मूळ अवयव 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 7, 3 वेळेस 2 आणि त्यानंतर 7. मित्रांनो आता आपण काढूया मसावी. बघा, आता हा मसावी आपण कसा काढणार तर मसावी म्हणजे मित्रांनो सामायिक अवयवांचा गुणाकार. आता इथे 2 2 आणि त्यानंतर 2. पुन्हा आहे का 2 2 2 2. त्यानंतर आणखी 2 आहे का तर मित्रांनो आहे 2 2 आणि 2. 5 सामायिक आहे का नाहीये. 7 सामायिक आहे का तर नाही. 2 2 आणि 2. मित्रांनो ह्या 2 2 च्या 3 जोड्या तयार झाल्या. मग आपण 3 वेळेस 2 घेणार. मसावी काढतोय आपण 2 गुणिले 2 गुणिले 2. बे दुणे 4 आणि 4 दुणे 8. 8 झाला मसावी. त्यानंतर मित्रांनो आता आपल्याला काढायचा आहे लसावी. बघा, 3 अंकी संख्यांचा लसावी काढताना मित्रांनो आता काय करायचंय आपल्याला तर 2 हा जो अंक आहे हा जास्तीत जास्त 2 हा अवयव जास्तीत जास्त किती वेळेस आलाय. 1 2 3 4 आणि 5. मित्रांनो 5 वेळेस आपण 2 लिहिणार. 1 2 3 4. बघा, 3 आणि 2 5. बघा 5. बघा 2 किती वेळेस आलाय जास्तीत जास्त. 1 2 3 4 आणि 5 म्हणजे 40 32 आणि 56 मध्ये 2 हा जो अवयव आहे तो जास्तीत जास्त कुठे आलाय तर 32 मध्ये आलाय. किती वेळेस आलाय 5 वेळेस आला. म्हणून आपण 5 वेळेस 2 घेतले. त्यानंतर 5 जास्तीत जास्त किती वेळेस आलाय मित्रांनो 5 एकदाच आलाय तो 40 मध्ये आलाय म्हणजे गुणिले 5. आणि त्यानंतर 7 7 सुद्धा एकच वेळेस आलाय 56 मध्ये आलाय म्हणजे गुणिले 7. मित्रांनो या सगळ्यांचा करायचा गुणाकार म्हणजे आपल्याला मिळेल लसावी. बघा, ज्या वेळेला 3 संख्या दिलेल्या असतात आणि 3 संख्या दिलेल्या असताना लसावी काढताना आपण काय करायचं, ज्या 3 संख्या आहेत त्यांचे जे मूळ अवयव आहे ते मूळ अवयव त्यामध्ये 2 आहे तर 2 जास्तीत जास्त किती वेळेस आला तेवढ्या वेळेस लिहिला. 5 जास्तीत जास्त किती वेळेस आला तेवढ्या वेळेस लिहिला. 7 याप्रमाणे. आता या सर्वांचा करूया गुणाकार. बे दुणे 4 4 दुणे 8 8 दुणे 16 16 दुणे 32. बघा या ठिकाणी 32 आणि 5 7 35. मग 32 गुणिले 35. 3 दुणे 5 दुणे 10 हातचा आला 1 5 त्रिक 15 आणि 1 16 दशकाचा 0. 3 दुणे 6 3 त्रिक 9 0 6 6 12 हातचा आला 1 9 10 आणि 11. मित्रांनो
आपला या ठिकाणी लसावी आलेला आहे 1120, मसावी आला 8 आणि लसावी आला 1120. उदाहरण नंबर 2, 48, 60, 72. चला मित्रांनो, आपण या तीन संख्यांचा मसावी आणि लसावी काढूया. सुरुवातीला 48 या संख्येचे मूळ अवयव बघा. लहानात लहान मूळ संख्येने भाग देणार. बे दोने 4, बे चौक 8, बे एक बे, बे दोने 4, बे सक 12, बे त्रिक 6, 3 एक 3, 3 दुने 6, 6 दुने 12, 12 दुने 24, 24 दुने 48. त्यानंतर आहे 60. 60 या संख्येचे मूळ अवयव बे त्रिक 6, बे 0 0, बे एक बे, बे पंचे 10. त्यानंतर 3 ने जाईल मित्रांनो. आता भाग 3 5 15, 2 ने जाणार नाही म्हणून आपण 3 ने दिला. त्यानंतर 5 ला 5 ने जाईल, 5 एक 5. बघा 5 त्रिक 15, 15 दुने 30, 30 दुने 60. त्यानंतर आहे 72. 72 या संख्येचे मूळ अवयव 2 ने जाईल का तर जाईल मित्रांनो. बे त्रिक 6, खाली उरला 1 झाले 12, बे सख 12, बे एक बे, बे 8 16, बे 9 18, 3 त्रिक 9 आणि 3 एक 3, 3 त्रिक 9, 9 दुने 18, 18 दुने 36 आणि 36 दुने 72. मित्रांनो, मूळ अवयव काढल्यानंतर या संख्या आपल्याला मूळ अवयवाच्या गुणाकाराच्या स्वरूपात लिहायच्यात. म्हणजे बघा 48 बरोबर 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3. त्यानंतर 60 बरोबर 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 5. आणि त्यानंतर 72 बरोबर 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 3. बघा आता शोधणार आहोत आपण मसावी. मित्रांनो, मसावी म्हणजे काय तर सामायिक अवयवांचा गुणाकार. आता सामायिक अवयव कोणते आहेत बघा. 2 2 2, त्यानंतर पुन्हा 2 2 2. आता मित्रांनो, आणखी 2 आहे का तर 48 72 मध्ये 2 आहे, पण 60 मध्ये 2 नाहीये. मग चला 3 घेऊया. 3 3 आणि 3 म्हणजे 2 2 आणि 3 हे आपल्याला मिळाले सामायिक अवयव. 2 गुणिले 2 गुणिले 3, बे दुने 4 आणि 4 त्रिक 12. मित्रांनो, आपला मसावी आला 12. त्यानंतर आपल्याला काढायचा आहे लसावी. आता लसावी कसा काढणार मित्रांनो, पुन्हा समजून घ्या. ज्या वेळेला 3 संख्या दिलेल्या असतात आणि त्या संख्यांचा आपल्याला मूळ अवयव पद्धतीने लसावी काढायचा असतो, त्यावेळेला बघा आता मूळ अवयव मध्ये पहिला अवयव आपल्याला दिसतोय 2. तर 2 जास्तीत जास्त म्हणजे 48 60 आणि 72 तिघांमध्ये सुद्धा जास्तीत जास्त कुठे आलाय तर मित्रांनो तो आलाय 48 मध्ये. किती वेळेस 1 2 3 आणि 4. मग 2 4 वेळेस लिहून घ्या. 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2. त्यानंतर आणखी कोणता अवयव दिसतोय आपल्याला 3. 3 जास्तीत जास्त किती वेळेस आलाय मित्रांनो 2 वेळेस आलाय. 72 मध्ये 2 वेळेस आलाय म्हणजे गुणिले 3 गुणिले 3. त्यानंतर 5 5 एकदाच आलाय 60 मध्ये म्हणजे गुणिले 5. मित्रांनो, या सर्वांचा गुणाकार करणार म्हणजे आपल्याला मिळेल लसावी. बे दुने 4, 4 दुने 8, 8 दुने 16 16. बघा 5 त्रिक 15 आणि 15 त्रिक 45. 16 गुणिले 45. 5 सक 30 हातचे आले 3, 5 एक 5, 6 7 8 दशकाचा 0, 4 सक 24 हातचे आले 2, 4 एक 4, 5 आणि 6 0, 8 आणि 4 12 हातचा आला 1, 6 आणि 1 7. 720. मित्रांनो, लसावी आला 720, मसावी आला 12. यानंतर पुढचं उदाहरण नंबर 3, 45 60 90. मित्रांनो, आपण या तीनही संख्यांचे मूळ अवयव काढणार. बघा सुरुवातीला घेणार 45. 45 या संख्येचे मूळ अवयव सर्वात लहानात लहान मूळ संख्येने भाग देणार. 2 ने जाईल का नाही जाणार. मग 3 ने जाईल का जातो. 3 एक 3, 3 5 15. त्यानंतर 3 ने जाईल पुन्हा 3 5 15 आणि 5 एक 5. मित्रांनो 5 त्रिक 15, 15 त्रिक 45. त्यानंतर आहे 60. 60 या संख्येचे मूळ अवयव 2 ने जाईल का तर जाईल. बे त्रिक 6, बे 0 0. त्यानंतर बे एक बे, बे पंचे 10, 3 5 15 आणि 5 एक 5. 5 त्रिक 15, 15 दुने 30, 30 दुने 60. त्यानंतर आहे 90. 90 या संख्येचे मूळ अवयव 2 ने जाईल का तर जाईल. बे चौक 8 आणि बे पंचे
10. त्यानंतर 3 1 3, 3 5 15, 3 5 15 आणि 5 1 5. मित्रांनो हे आहेत मूळ अवयव. 5 त्रिक 15, 15 त्रिक 45 आणि 45 दुने 90. मित्रांनो या संख्या आता मूळ अवयवाच्या गुणाकाराच्या स्वरूपात लिहायच्यात. 45 बरोबर 3 गुणिले 3 गुणिले 5. त्यानंतर 60 बरोबर 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 5. त्यानंतर 90 बरोबर 2 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 5. बघा आता आपल्याला शोधायचं आहे सुरुवातीला मसावी. मसावी कसा काढणार तर सामायिक अवयवांचा गुणाकार. मित्रांनो इथे 3 आहे, इथे 3 आहे, तीनही ठिकाणी 3 3 आणि 3. त्यानंतर आणखी 3 आहे का तर नाहीये. त्यानंतर 5 आहे का तर आहे. 5 5 5. सामायिक तिघांमध्ये सुद्धा सामायिक असणारा अवयव आहे 3 आणि 5 म्हणजे 3 गुणिले 5. 5 त्रिक 15. मित्रांनो 15 आला मसावी. त्यानंतर आपल्याला काढायचा आहे लसावी. लसावी कसा काढणार तर बघा 3 हा अवयव 45 60 आणि 90. 45 60 90 या तीनही संख्यांमध्ये 3 हा अवयव जास्तीत जास्त किती वेळेस आलाय तर मित्रांनो 2 वेळेस. 45 मध्ये 2 वेळेस आलाय आणि 90 मध्ये पण 2 वेळेस आलाय. म्हणजे आपण किती वेळेस घेणार 2 वेळेसच घेणार. 3 गुणिले 3. त्यानंतर 5 किती वेळेस आलाय तर मित्रांनो 5 एकच वेळेस आलाय गुणिले 5. आणि त्यानंतर 2 किती वेळेस आलाय तर 2 मित्रांनो 2 वेळेस आलेला आहे. 90 मध्ये एकदा आलाय, 60 मध्ये दोनदा आलाय म्हणजे गुणिले 2 गुणिले 2 या सर्वांचा गुणाकार. 3 त्रिक 9, 9 5 45, 45 दुने 90 आणि 90 दुने म्हणजे 9 दुने 18 180. मित्रांनो लसावी आला 180, मसावी आला 15. यानंतर आहे पुढचं उदाहरण. उदाहरण नंबर 4. 12 15 20. मूळ अवयव पद्धतीचा वापर करून मसावी आणि लसावी काढा. बघा सुरुवातीला 12 या संख्येचे आपण मूळ अवयव काढणार आहोत. 12 या संख्येला लहानात लहान 2 अंकी लहानात लहान संख्येने भाग द्या तर ती असेल 2. बे सख 12, बे त्रिक 6 आणि 3 1 3. हे झाले मित्रांनो 12 या संख्येचे मूळ अवयव. 3 दुने 6, 6 दुने 12. त्यानंतर आहे 15. 15 या संख्येचे मूळ अवयव. 15 या संख्येला मित्रांनो लहानात लहान मूळ संख्या जर म्हटलं तर 3 ने भाग जाईल. 3 5 15 आणि 5 1 5. 5 ला मित्रांनो 2 ने जात नाही, 3 ने जात नाही. 5 त्रिक 15. त्यानंतर आहे 20. 20 या संख्येचे मूळ अवयव. बे 1 बे बे 0 0. त्यानंतर बे 5 10 आणि 5 1 5. 5 दुने 10, 10 दुने 20. मित्रांनो मूळ अवयव आपण शोधून काढलेत. आता 12 बरोबर 2 गुणिले 2 गुणिले 3. त्यानंतर 15 बरोबर 3 गुणिले 5 आणि 20 बरोबर 2 गुणिले 2 गुणिले 5. मित्रांनो आपल्याला काढायचा आहे मसावी. मसावी कसा काढायचा तर तीनही अवयवांमध्ये सामायिक अवयव जो आहे त्यांचा गुणाकार म्हणजे मसावी. तर मित्रांनो 2 या ठिकाणी 12 मध्ये आहे, 15 मध्ये 2 नाहीये आणि 20 मध्ये आहे म्हणजे 2चा विषय सोडून द्या. आता आपण 3 हा अवयव घेतला तर 3 हा अवयव 12 मध्ये आहे, 15 मध्ये आहे पण 20 मध्ये नाहीये. मग त्याचा पण 3चा विषय सोडून द्या. नंतर 5 हा अवयव आपल्याला 20 मध्ये दिसतोय. तर 5 हा अवयव 20 मध्ये आहे, 15 मध्ये आहे पण मित्रांनो 12 मध्ये नाहीये. म्हणजे 12 15 आणि 20 या तीनही संख्यांचे आपण मूळ अवयव काढले. त्यामध्ये एकही मूळ अवयव सामायिक नाहीये. म्हणजे तिघांमध्ये सुद्धा असणारा एकही अवयव आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत नाही. मग अशा वेळेला मित्रांनो मसावी किती असतो? मसावी बरोबर 1. सामायिक अवयव जर तिघांमध्ये नसेल तर मसावी असतो 1. त्यानंतर आता लसावी. बघा 3 संख्या दिलेल्या असतील, मूळ अवयव पद्धतीने लसावी काढायचा असेल तर काय करणार? आता 2 जास्तीत जास्त किती वेळेस आलाय तर 2 वेळेस. 2 गुणिले 2 या ठिकाणी 2 दोनदा आला. 3 जास्तीत जास्त किती वेळेस आलाय मित्रांनो? 3 एकदाच आलेला आहे गुणिले 3. आणि 5 जास्तीत जास्त 5 सुद्धा एकच वेळेस आलाय म्हणजे गुणिले 5. बघा बे दुणे 4, 4 त्रिक 12 आणि 12 पंचे 60. मित्रांनो लसावी आला 60 आणि मसावी आहे 1. यानंतर पुढचं उदाहरण. उदाहरण नंबर 5.
12, 18, 30 या 3 संख्यांचा आपल्याला मसावी आणि लसावी काढायचा आहे. मूळ अवयव पद्धतीचा वापर करायचा आहे. सुरुवातीला 12, 18 आणि 30 या 3 संख्यांचे आपण मूळ अवयव काढणार आहोत. 12 या संख्येचे मूळ अवयव बेसख 12, बेत्रिक 6 आणि 3 एक 3 हे झाले 12 या संख्येचे मूळ अवयव. त्यानंतर 18 या संख्येचे मूळ अवयव मित्रांनो लहानात लहान मूळ संख्येने आपण भाग देणार. 2 ने भाग देऊया. 9, 18, 3 त्रिक 9 आणि 3 एक 3. त्यानंतर आहे 30 या संख्येचे मूळ अवयव बे पंचे 10, 3 5 15 आणि 5 एक 5. मित्रांनो बघा 5 त्रिक 15, 15 दुणे 30, 3 त्रिक 9, 9 दुणे 18, 3 दुणे 6, 6 दुणे 12. आता 12 बरोबर 2 गुणिले 3. त्यानंतर 18 बरोबर 2 गुणिले 3. त्यानंतर 30 बरोबर 2 गुणिले 3 गुणिले 5. मित्रांनो मसावी आता आपण काढणार मसावी. तर सामायिक अवयवांचा गुणाकार म्हणजे मसावी. 2, 2, 2. त्यानंतर 3, 3 आणि 3. मित्रांनो 2 आणि 3 हे 2 सामायिक अवयव आहेत तीनही संख्यांमध्ये. म्हणजे 2 गुणिले 3 म्हणजे 3 दुणे 6 आहे मसावी. त्यानंतर लसावी. आता मित्रांनो लसावी कसा काढायचा आहे तर बघा या तीनही संख्यांच्या मूळ अवयवांमध्ये 2 हा अवयव जास्तीत जास्त किती वेळेस आलाय तर मित्रांनो 2 वेळेस आलाय. म्हणजे 2 गुणिले 2. त्यानंतर 3 हा अवयव जास्तीत जास्त किती वेळेस आलाय 3 सुद्धा आलाय 2 वेळेस. म्हणजे गुणिले 3 आणि गुणिले 3. 5 किती वेळेस आलाय 5 एकच वेळेस आलाय. म्हणजे 5 एकदाच घेणार. बघा बे दुणे 4, 4 त्रिक 12, 12 त्रिक 36 आणि 36 पंचे 5 सक 30 हातचे आले 3, 5 त्रिक 15, 16, 17, 18 180. मित्रांनो लसावी आला 180. या ठिकाणी हा जो प्रश्न आहे हे उदाहरण या ठिकाणी संपलेलं आहे. मसावी लसावी आपण शोधून काढलाय. मित्रांनो मूळ अवयव पद्धतीचा वापर करून आपण या व्हिडिओमध्ये 5 उदाहरणं बघितलेली आहे आणि या उदाहरणांमध्ये आपल्याला प्रत्येकी 3 संख्या दिलेल्या होत्या. 3 संख्या दिल्यानंतर आपण मसावी आणि लसावी काढलाय. यानंतर पुढचा व्हिडिओ नवीन उदाहरणावरती असेल. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना आपल्या मैत्रिणींना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.